नमस्कार माझ्या लाडक्या मित्र आणि मैत्रिणींनो, कसे आहात सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं. तर पहा, आज आहे श्रावण महिन्यातील शेवटचा शनिवार. तर मी श्रावण महिन्याचा पूर्ण महिनाभर उपास पकडलेला आहे. तर मला घरातले सर्वजण म्हटले की आज अमावस्या आहे, तर अमावस्येचा उपास धरू नको. तर मी म्हटलं, काय झालं उपास धरायला? तर दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनसुद्धा अमावस्येच्या दिवशीच असतं आणि गुढीपाडवासुद्धा अमावस्येच्या दिवशीच असतं. तर म्हटलं उपास धरायला काही हरकत नाही. तर उपास सोडण्यासाठी तर म्हटलं काहीतरी गोड असा नैवेद्य बनवावा. तर त्याच्यासाठी आम्ही बनवणार आहे भोपळा आणि गूळ घातलेल्या पुऱ्या आणि पावट्याचे दाणे असतात ना, त्याची भाजी, श्रीखंड आणि मसाले भात बनवणार आहे. अशा प्रकारे याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालून हे सर्व मिश्रण एकत्रपणे हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 2 चमचे तूपसुद्धा घालून घ्यायचं आहे. तर तूप घालून केलेला मसाले भात कोणाकोणाला आवडतो तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर पहा, अशा पद्धतीने हा भात तयार झालेला आहे. तर पहा, एकीकडे भात घातलेला आहे आणि एकीकडे हे पावट्याचे दाणे बॉईल करायला ठेवलेले आहेत आणि इकडे भोपळा आणि गूळ घालून हे शिजायला ठेवलेलं आहे. तर हे सर्व मिश्रण चांगल्या प्रकारे बॉईल करून घ्यायचं आहे आणि पूर्ण स्मॅच करून घ्यायचं आहे. जेवढं हे स्मॅच करून घेतलेलं आहे तेवढ्याच ह्याच्यामध्ये पीठ घालून ते मळायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसंसुद्धा पाणी घालायचं नाही, कारण की पाणी घातलं तर ते पूर्ण पातळ होऊन जातं. तर पीठ थोडंसं जास्त वेळ ठेवल्यामुळे तर ते पीठ पातळच झालं होतं. तर मी पुन्हा मळून घेतलं आणि इकडे पुऱ्या काढण्याचं काम करते आणि मी पुऱ्या काढून देते आणि इकडे ताई पुऱ्या तळण्याचं काम करत आहे. तर पहा, अशा प्रकारे आम्ही दोघीजणी मिळून स्वयंपाक करून घेतो. तर पहा, आपला स्वयंपाक रेडी झालेला आहे. तर पुऱ्यासुद्धा तळून झालेल्या आहेत आणि हे पहा, पावट्याचे दाणे ह्याचीसुद्धा भाजी रेडी झालेली आहे. तर आता आपल्याला देवाचं ताट म्हणजे नैवेद्याचं ताट तयार करायचं आहे. तर चला, पुऱ्या, मसाले भात, श्रीखंड आणि ही भाजी अशा प्रकारे ताट